लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. वेरूळ येथे शिक्षकांचा मारहाणीत मृत्यू प्रकरणी फौजदाराला बेड्या, पोलीस अधीक्षक यांची कारवाई, एपीआय तडकाफडकी निलंबित. खुलताबाद पोलीस ठाणे हद्दीतील वेरूळ येथील मयत शिक्षक सुरेश रूपचंद बोरसे यांच्या मृत्यूस कारणीभूत झालेले व दोषी आढळलेले एपीआय व पोलीस अंमलदार यांना निलंबित करत बेड्या ठोकल्या. दिनांक 11 जून रोजी मयत शिक्षक सुरेश रूपचंद बोरसे वय 51 वर्ष, राहणार कौशिक गल्ली, वेरूळ, तालुका खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्या मृत्यूस कारणीभूत झालेल्या व्यक्तीविरुद्ध मयत शिक्षक सुरेश बोरसे यांच्या पत्नी अनिता सुरेश बोरसे यांच्या तक्रारीवरून खुलताबाद पोलीस ठाण्यात कलम 106(1) 131 BNS अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरील घटनेच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी प्राथमिक चौकशीचे आदेश दिले असता त्यामध्ये वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एकनाथ विश्वनाथ नागरगोजे व पोलीस अंमलदार वाल्मिक बनके हे दोषी आढळल्याने पोलीस अधीक्षक यांनी त्यांच्याविरुद्ध सक्त भूमिका घेऊन दोघांना त्वरित सेवेतून निलंबित केले आहे. तसेच नमूद गुन्ह्यात मयताच्या कुटुंबातील सदस्यांचे जबाबावरून आरोपी पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खुलताबाद पोलीस ठाण्यात ताब्यात घेतले आहे. या घटनेच्या अनुषंगाने सखोल तपास करत कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही अशी कठोर भूमिका छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी घेतली आहे. मी टीमशी बोललो घाटीच्या जिथं पीएम झालं त्याच्याशी बोललो. प्रोव्हिजनल रिपोर्ट काय मला माहिती आहे, समजलं का? प्रोव्हिजनल रिपोर्ट काय फायनल रिपोर्ट नाहीये. प्रोव्हिजनल रिपोर्ट मला माहिती आहे, समजलं? तुम्ही उचललं म्हणून अटॅक आलेला आहे त्यांना. गुन्हा दाखल करा. गुपचूप काय गोष्टी करता तुम्ही? मला शिकवू नका. अटॅक नाही. वकील कोण आहे? हे वकील आहे. जाऊ दे त्यांचं, त्यांना काय काय करू दे. आपण आपलं इथं गावकरी म्हणून करू. त्यांना काय करायचं? असं पोलीस करत नसतात. मला माहिती, मला पोलिसांचे खूप अनुभव आहे. मी शेकडो सगळ्या केसेस बघितल्या आहे. याशिवाय 19 तारीख दिली. कोणी सांगितली तुला 19 तारीख? कोण आहे 19 तारीख पोलीस देणार आहे? एक मिनिट थांब जरा. 19 तारीख देणार पोलीस कोण आहे? काय करणार 19ला? ते काय करणार ते 19ला? प्रोव्हिजनल रिपोर्ट आलेला आहे पीएमचा. यांच्या समोर गाडीत उचललं का नाही? तुमच्या समोर उचललं का नाही? पोलिसांना अधिकार आहे का कोणाला गाडीत कोंबायचा, मारहाणीचा? चला तो गुन्हा दाखल करा. तो गुन्हा दाखल. आणि ते केल्यामुळं त्यांना हार्ट अटॅक आलेला आहे, समजलं का? त्यांचं नाही का पोलिसांचा? मी आता डीसीना बोलतो, त्यांचा SMS आलेला आहे मला. यांच्या काय नादी लागते तो? यांचे पोलीस त्याच्यात अडकलेले म्हणून एक गुन्हा एखाद्या सामान्य माणसाने केला असता असं तर पोलिसांनी आता पण गुन्हे दाखल करून टाकले. 50 लोकांना अटक केली. आपल्याला आपल्याला काय केसेस माहित नाही का मर्डरच्या? खाली बसा, खाली बसा. तुम्हाला चालतंय का तुमचे वडील असे केलेले? शांत बसा ना. बसून घे ना, बसून घे बेटा. कशाला होते घेऊन जा. आम्ही इथून उठणार. इमोशनल कसं काय होते? म्हणजे त्यांनी सांगितलं बरं. ऐकून घे. तू वकील आहे ना, विषय तुझ्या वडिलांचा नाही आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon.
Never miss an update.